काव्याच्या प्रार्थनेमुळे पार्थ आला मरणाच्या दारातून माघारी। नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला पाहायला मिळतंय की जीवा मंदिरात गेलेला असतोय काव्याकडे। तो काव्याला जाऊन सगळं सांगतो की पार्थ दादा शुद्धीवर आलाय। हे ऐकल्यानंतर काव्याला तर खूपच आनंद होतो। त्यानंतर जीवा तिला म्हणतो की चल आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ। त्यानंतर काव्या त्याला सांगते की मालिनी काकूने मला सांगितलंय की हॉस्पिटलमध्ये यायचं नाही पार्थकडे। त्यानंतर जीवा काव्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये जातो आणि त्यानंतर तो पार्थकडे सुद्धा तिला घेऊन जातो। पार्थला बघितल्यानंतर काव्याला तर खूपच आनंद होतो। त्यानंतर पार्थ आणि काव्याचं बोलणं चालू असतंय तेव्हा पार्थ म्हणतो की काव्या तुम्ही माझ्यासाठी हात जाळून घेतलास। त्यानंतर पार्थ उठायचा प्रयत्न करतो तेव्हा काव्या म्हणते तुम्ही बघा ना तिकडे तुम्हाला सलाईन लावलीये, तुम्हाला त्रास होईल, तुम्ही कशाला उठताय। त्यानंतर पार्थ म्हणतो की तुम्हाला भाजलेलं बघून मला त्रास होतोय। त्यानंतर काव्या म्हणते की नाही मला काय झालं, मला नाही काही एवढं लागलं, मी बरी आहे। त्यानंतर पार्थ म्हणतो की दिसतंय मला, बसा तुम्ही खाली। त्यानंतर पार्थ तिथलं औषध घेऊन काव्याच्या हाताला लावतो। तो औषध लावत असताना काव्या तर त्याच्याकडे बघतच राहते। तेवढे तिकडे आपल्याला पाहायला मिळते की जीवा मालिनीला म्हणत असतोय की पार्थ दादा शुद्धीवर यावा म्हणून देवळामध्ये जळता दिवा हातामध्ये घेऊन प्रार्थना करत होती काव्या। तेवढ्यात विक्रम मालिनीला म्हणतो की तुला अजूनही वाटतंय का काव्याच्या बाबतीत पार्थला पुढे जाऊन त्रास होईल म्हणून। त्यानंतर नंदिनी सुद्धा मालिनीला म्हणते की निदान आता तरी काव्याबद्दलचं मन बदला। तेवढ्या तिकडे आपल्याला पाहायला मिळतंय की पार्थ आणि काव्याचं बोलणं चालू असते तेव्हा पार्थ म्हणतो की माझा विश्वासच बसत नाहीये, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, जर मी गेलो असतो तर तुम्हाला काय फरक पडला असता। हे ऐकल्यानंतर काव्याला खूप राग येतो आणि काव्या पार्थचं तोंड बंद करते। आता पुढे नेमकं काय होणार आहे तुम्हाला माहित असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा।